जर मराठा समाजातला काही घटक हा श्रीमंत आहे ही गोष्ट सर्व जगाला माहिती आहे। त्यामुळे ही तफावत भरून काढण्यासाठी आरक्षण मागितलेलं आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्र जनतेला माहिती। जगातलं पहिलं उदाहरण असं इतकं नालायकपणाचं मताच्या लाचारीसाठी सुरू असल्यामुळे ते दुसऱ्या एका कोणत्या तरी प्रवर्गाचे मतं मिळावे 57 लाख नोंदी सापडल्या म्हणजे काय मराठा व कुणबी एक आहे। सरकार त्यांच्या जीवाची जाणून बुजून मुद्दामून खेळतंय। यापुढे एकही दिवस समाज आरक्षण सोडायला तयार नाहीये हे महाराष्ट्राच्या सर्व जनतेने सरकारने समजून घ्यायचंय। क्रिमिलेअर आहे त्यातनं बाजूंना टाकायचे। ओबीसी मुळात ओबीसी आरक्षणाचा हा पायाच काय क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर। तर मी क्रिमिलेअर असल्यामुळे मी स्वतः सोडले ना स्कॉलरशिप। असं सर्व घटकाला आहे टॅक्सवर टॅक्स वाढत चाललाय, आपल्या खिसे कमी होत चालले, शासन खिसे कापत चाललंय। निश्चितच सरकार अंतिम परीक्षा बघतंय कारण समाजाच्या तीव्र भावना आहे आणि जरांगे पाटलांचे 6व्यांदा उपोषण वर्षभरात आणि ते उपोषण 15 दिवस चाललेलं आहे। सरकार त्यांच्या जीवाशी जाणून बुजून मुद्दामून खेळतंय। त्यांना माहिती आपण आरक्षण नाही दिलं तर हा बाबा जगू शकत नाही। त्यामुळे मला वाटतं जरांगे पाटलांच्या जीवनाशी खेळ जो आहे हा मराठा समाजाच्या समस्त 8 कोटी मराठ्यांच्या जीवाशी खेळ आहे। असं सरकारने करू नये कारण तुम्हाला दुसऱ्याच्या जीवाशी खेळ करण्यासाठी समाजाचं खोटं बोलणं, समाजाची दिशाभूल करून खोटं बोलून त्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे 57 लाख नोंदी सापडल्या म्हणजे काय मराठा व कुणबी एक आहे। सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि संसद यांनी सुद्धा आता मान्य करावं। सुप्रीम कोर्ट असू द्या कुठेही कोणत्या कोर्टात। आणि सर्वात महत्त्वाचं जी जनभावना आहे सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेने आता हे समजून घ्यावं की आता यापुढे मराठा समाज थांबणार नाहीये। त्यांनी एक समजूतदाराची भूमिका घेऊन सरकारलाही मजबूर करावं की आता तुम्ही कारण हे सर्व चालू आहे मताच्या लाचारीसाठी चालू आहे। मताच्या लाचारीसाठी सुरू असल्यामुळे ते दुसऱ्या एका कोणत्या तरी प्रवर्गाचे मतं मिळावे म्हणून एका प्रवर्गाला त्याच्या हक्कापासून डावलण्याचं काम अनेक दिवसापासून सुरू आहे, वर्षभरापासून। गेलं तर 75 वर्षामध्ये 1967 पासून डावललं, परंतु जेव्हा मिळाल्या नोंदी आता काही बघण्याची गरज नाही तुम्हाला। आता तुम्ही सरळ सांगू शकता, कोर्टमध्ये JR काढू शकता की बाबा आता आरक्षण मागतच नाहीये, जे हक्काचं आहे ते मागताय, नवीन काही आरक्षण मागत नाहीये। जे नोंदी सापडल्याचा अर्थ मराठा आणि कुणबी ही एकच जात आहे एवढंच सांगायचं आहे। आणि हे सगळ्या महाराष्ट्र जनतेला माहिती। जगातलं पहिलं उदाहरण असं इतकं नालायकपणाचं इतक्या नोंदी सापडून सरळ शासनाला एक अध्यादेश काढता येतो किंवा एक सर्क्युलर काढता येईल आणि हा निर्णय घेता येईल। पण यासाठी मताच्या लाचारीसाठी इतक्या दिवस जो सत्य निर्णय त्रिकालबाधीचं सत्य आहे, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत आता मराठा कुणबी आहे हे कोणीही सिद्ध करण्यापासून रोखू शकत नाही। अनेक तज्ञांना वकिलांना वाटतं काय पैशाच्या जोरावर कोर्टाच्या जोरावर जरी आमच्या कोर्टमध्ये न्यायाधीश कमी असले, वकिलांची संख्या कमी असली तरी पण सत्य कोण रोखू शकणार नाही। त्यामुळे आता सर्व समाज बांधवांनी सर्व समाज जाती बांधवांनी समजून घ्यायचं आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे। त्यामुळे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीवाशी खेळ करायचा नाहीये आणि जे ओबीसीतून आरक्षण मागितलेले आहे ते द्यायचं आहे। कारण दोन्ही परीक्षाचं अनेक परीक्षा तुम्ही गेल्या वर्षभरातले मेरिट बघा, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्ग याचा परीक्षाचं अंतिम मेरिट हे सारखंच आहे। मग आरक्षण कशासाठी पाहिजे ओबीसीतून? कारण फीस मध्ये मोठी तफावत आहे, कुठं 1400 रुपये कुठं 28,000 रुपये। आता सध्या BCS जे कम्प्युटर सायन्स मधले फील्ड आहे BCS त्यासाठी मुलांना ओबीसी प्रवर्गातनं 1400 रुपये फीस आहे आणि खुल्या प्रवर्गातनं 28,000 रुपये फीस आहे। ही मोठी तफावत आहे। त्यामुळे ही तफावत भरून काढण्यासाठी आरक्षण मागितलेलं आहे। बाकी ते मेरिट तर सारखंच येणार, तुम्हाला मान्य आहे ना आता, तर मग देऊन टाका। कारण हा हक्काचं आरक्षण 75 वर सोडलं, यापुढे एकही दिवस समाज आरक्षण सोडायला तयार नाहीये हे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने सरकारने समजून घ्यायचंय। मग याच्यावर बरेच जण म्हणतात की मराठा समाज हा सदन आहे, पुष्कळ धनसंपत्ती आहे, म्हणून कुठंतरी हे आरक्षण लांबवलं जातंय किंवा त्यांना आरक्षणाची गरज नाही। क्रिमिलेअर काय साईड लावले, नॉन क्रिमिलेअर जे क्रिमिलेअर आहे त्यातनं बाजूंना टाकायचे। ओबीसी मुळात ओबीसी आरक्षणाचा हा पायाच काय क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर आणि हे माननीय सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले आदेश आहेत की क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर हे काही संसदेने स्वतःहून केलं नव्हतं, तर हे सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिलेअर घटक वेगळा काढायचं सांगितला। त्यामुळे जर मराठा समाजातला काही घटक हा श्रीमंत आहे ही गोष्ट सर्व जगाला माहिती आहे, परंतु ते श्रीमंत आहे म्हणून मग ओबीसी समाजाच्या ज्या इतर जाती त्यामध्ये श्रीमंत नाही आहे का? अत्यंत श्रीमंत आहे, परंतु क्रिमिलेअर घटक आपण बाजूला काढतो। ज्याचा इन्कम टॅक्स आपल्याला 8 लाखाच्या वरती किंवा उत्पन्न 8 लाखाचं फॅमिली उत्पन्न 8 लाखाच्या वरती, तो ऑटोमॅटिक माझं ओबीसी सर्टिफिकेट पण माझं उत्पन्न आज 8 लाखाच्या वरती असल्यामुळे मी त्याचा लाभ घेऊ शकत नाही। मी स्वतः ह्या वर्षी LLB ला ऍडमिशन घेतलं तर माझं एंट्रन्सला 97% पास होतो, मला ओबीसीतून प्रवर्गात ऍडमिशनही भेटू शकत PC, परंतु मी त्याला ओपनमध्ये कन्वर्ट करून मी ओपनमधून ऍडमिशन घेतलेलं आहे।
कारण एका जागेचं मला नुकसान करायचं नव्हतं कोणातरी गरीबाला भेटा. आणि ओपन प्रवर्गात 5,500 होती आणि ओबीसीला स्कॉलरशिप होती, तर मी क्रिमिलेअर असल्यामुळे मी स्वतः सोडले ना स्कॉलरशिप. असं सर्व घटकाला आहे. त्यामुळे हे जे ॲलिगेशन आहेत, हे जे आरोप आहे, हे बेसलेस आहे आणि मूर्खपणाचे आणि समाजाच्या भावनेसोबत खेळण्याचे. काही जण म्हणतात की हे सगळं जे षडयंत्र आहे ते फक्त राजकीय आरक्षणासाठी चालू आहे. अजिबात नाही. राजकीय आरक्षणासाठी सुरू असतं इतक्या मोठ्या प्रमाणात. कारण हे बघा, इथं जमलेल्यापैकी 90% लोकांना राजकारणाशी घेणं नसतं, किंवा जी 6 कोटी लोक जमतात, 5 कोटीच्या 1.5 कोटीची संख्येने सभा होती, त्या सभेच्या ठिकाणी 90% लोकांना राजकारणाशी घेणं देणं नाही. कारण मुळातच मराठा समाज हा राजकारणामुळे अनेक ठिकाणी फोडलेला आहे. आमच्या पिढ्याने पिढ्या बर्बाद झालेल्या आहे कार्यकर्ते बनून त्यांच्या पाठीमागे फिरण्यामध्ये. आणि एक घर सुधारलं आणि पूर्ण समाज सुधारणार नाही, परंतु या आरक्षणामुळे पूर्ण समाजाची प्रगती होणार आहे. आणि अनेक समाजाची उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर आहे. अरे हे इथं उभे असलेले सर्वांनी हे डोळ्यासमोर पिढ्याने बघितलं की आरक्षणाने काय परिणाम होतो. त्यामुळे लोक जागरूक झालेले आहे. कारण फक्त सरकारी नोकरी हा विषय नाही इथं, तर शिक्षणामुळे ज्या रोजगार उपलब्ध होतो, त्यामध्ये शिक्षण असलं तर क्वालिफाईड लोकांना चांगला पगार भेटतो आणि व्यवसाय पण चांगला करता येतो. बाहेरचे लोक येऊन 1980 दशकामध्ये बाहेरच्या कंपन्यांनी नियोजित उद्योग टाकले आणि या सबसिड्या लाटल्या हजारो कोटी रुपयाच्या. इथले लोक का नाही घेऊ शकले? कारण त्यांचं तितकं त्या लेवलचं शिक्षण नव्हतं. ते शिक्षण मिळावं यासाठी आरक्षण आहे. आणि हे शासनाला काही खिशातून द्यायचं नाहीये. टॅक्सवर टॅक्स वाढत चाललाय, आपल्या खिशे कमी होत चालले, शासन खिसे कापत चाललंय. त्यातनंच तुम्हाला खर्च करायचा आहे ना. तुम्ही घटनात्मकरित्या तिथं बसले, तुम्हाला शासनाला अधिकार दिलाय शासन म्हणून तुम्हाला चार्ज करण्याचा टॅक्स, तर त्यातनंच तुम्हाला जनतेचं भलं करण्याचं एक घटनेने मार्गदर्शक तत्व घालून दिलेलं आहे. ते तुम्ही पाळावं आणि समाजासोबत अन्याय करू नये हीच भावना आहे.